नमस्कार. असं म्हणतात की काही कविता म्हणजे केवळ शब्द नसतात, त्या खरं तर इतिहासाचा एक आरसा असतात. आज आपण अशीच एक जबरदस्त कविता घेणार आहोत आणि तिच्यामधून एका मोठ्या सामाजिक क्रांतीची गोष्ट समजून घेणार आहोत. प्रश्न जरा विचार करायला लावणार आहे नाही का, की फक्त एक घोट पाणी आणि क्रांती? पण गंमत म्हणजे इतिहास सांगतो की हो, असं घडलंय, खरंच घडलंय, आणि ते नेमकं कसं झालं, काय झालं, तेच आज आपल्याला बघायचंय. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या समोर जे आहे तेच आपलं मूळ साहित्य आहे, महाराष्ट्राच्या शाळेतल्या पुस्तकातली एक कविता, जी इतिहासाचा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आपण आता या कवितेच्या प्रत्येक ओळीतून त्या घटनेचा अर्थ उलगडणार आहोत. आता ही क्रांती का झाली याचं मूळ समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळातल्या सामाजिक परिस्थितीत जरा डोकावून बघावं लागेल. आणि ही परिस्थिती खरं सांगायचं तर फक्त गुंतागुंतीची नव्हती, तर ती अत्यंत अन्यायकारक आणि वेदनादायी होती. ही फक्त एक पुस्तकी व्याख्या नाहीये, हे कोट्यावधी लोकांच्या आयुष्यातलं एक दाहक वास्तव होतं. विचार करा, सार्वजनिक ठिकाणी म्हणजे तलाव किंवा विहिरी, तिथलं पाणी वापरायला सुद्धा बंदी होती. कवितेतले हे शब्द बघा, मूक समाज, म्हणजे असा समाज ज्यांना बोलण्याचाच हक्क नव्हता, ज्यांच्या वेदना कोणी ऐकतच नव्हतं. त्या शांत, दबलेल्या आवाजाला ही कविता शब्द देते. आणि याच दबलेल्या आवाजातून एका मोठ्या संघर्षाची ठिणगी पडली, आणि ती जागा होती महाडचं चवदार तळे. आता बघा, काही तारखा, काही ठिकाणं आणि काही नावं ती इतिहासात कायमची कोरली जातात. ही गोष्ट आहे 1927 सालची. ठिकाण होतं महाडचं चवदार तळे, आणि या सगळ्यांचे नेते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खरं तर ह्याच ठिकाणी इतिहासाने खूप मोठं एक निर्णायक वळण घेतलं. कवी काय म्हणतात बघा, तू फक्त एक सत्याग्रह नव्हता, ते तर ज्ञानाच्या बळावर फुंकलेलं एक रणशिंग होतं. अन्यायाविरुद्धच्या युद्धाची ती एक प्रकारे जाहीर घोषणा होती. आणि त्या एका कृतीने, त्या एका पाण्याच्या घोटाने शतकानुशतकांच्या मानसिक आणि सामाजिक गुलामगिरीच्या बेड्या अक्षरशः तोडल्या गेल्या. बघा, या ओळी त्या क्षणाची तीव्रता किती प्रभावीपणे मांडतात. या घटनेचा परिणाम काही फक्त पाण्यापुरता मर्यादित नव्हता. नाही, या घटनेनं एका नव्या युगाची, एका नव्या इतिहासाची आणि एका नव्या आत्मविश्वासाची पायाभरणी केली. ही तुलना बघा, यातून तो बदल अगदी स्पष्ट दिसतो. जिथे आधी एक मूक समाज होता, तिथे आता त्या समाजाला एक नायक मिळाला होता. जो बहिष्कृत भारत होता, तो आता जागृत भारत बनला होता. आणि ती पारंपरिक अवघड वाट सोडून समाज आता स्वतःचा नवा इतिहास घडवायला निघाला होता. कवीची ही कल्पना किती सुंदर आहे, नाही का? म्हणजे ही घटना इतकी मोठी होती की जणू काही आकाश आणि पृथ्वीने, म्हणजे निसर्गानेही तिची दखल घेतली. यातून त्या क्षणाचं ऐतिहासिक महत्त्व आणखीनच अधोरेखित होतं. चला, आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे जाऊया. इथे आपण बघूया की या कवितेचं साहित्यिक आणि ऐतिहासिक महत्त्व नेमकं काय आहे. आणि इथेच या कवितेचं खरं सामर्थ्य दिसून येतं. ही कविता म्हणजे फक्त इतिहासातली एक गोष्ट नाहीये, तर आजही ती एक शिकण्याचं आणि प्रेरणा घेण्याचं खूप मोठं माध्यम आहे. पुढच्या पिढ्या या कवितेतून सामाजिक बदलाचं शास्त्र शिकतात. म्हणूनच कवी ज.वी. पवार यांचं काम इथे खूप मोठं ठरतं. त्यांनी इतिहासाला कलेच्या माध्यमातून जिवंत ठेवलंय, अमर केलंय, आणि त्यामुळेच तो संघर्ष आणि त्यातली मूल्य आजही आपल्यापर्यंत पोचतायत. आणि हाच प्रश्न आपल्याला शेवटी विचार करायला लावतो की असे आणखी कितीतरी इतिहास असतील, कितीतरी कथा असतील, ज्या कदाचित एका कवितेत किंवा एका गाण्यातून लोकांपर्यंत पोहोचण्याची वाट बघत असतील. साहित्यात खरंच ती ताकद आहे, जी विसरलेल्या कथांना पुन्हा जिवंत करू शकते. यावर नक्की विचार व्हायला हवा. Like, share, and subscribe now and learn smart.